आलाय पण आता आम्ही एन्जॉय करायला जातो. आम्ही तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवू की आम्ही पुढचा शो कसा एन्जॉय करतोय. बाय. Okay, once again, come on, 3, 2, 1 from light. Light the color, okay? Light the color पे आया मैं तो मुझको रोके का कौन करेगा. ठीक है? मेरा मूड में डांस करेगा, किसी का डैडी से नहीं डरेगा. ठीक है? Now after this. हम लोग डांस देख के अभी आ गए हैं बाहर और अभी हम लोग डिनर के लिए जा रहे हैं. तो आम्ही आता हमने डान्स बहुत एन्जॉय किया डान्स. आम्ही व्हिडिओ तो तुम्हाला दाखवतो आम्ही किती एन्जॉय केलंय. आणि आता आम्ही डिनरसाठी चाललो आहोत. सो आम्ही तुम्हाला थोडेसे डिनरचे ऑप्शन्स पण दाखवू. और डिनर के बाद और एक प्रोग्राम है वो हम लोग दिखाएंगे आपको. कैरियोके. तो ही आम्ही तुम्हाला दाखवू. So we will enjoy the karaoke after dinner. Bye. हाय गाइस. हाय गाईज. प्रत्येक वेळी हाय गाईज करायची गरज नाही. सो गाइस तुम्ही बघू शकता की किती सुंदर असा निळा समुद्र आहे आणि किती हवा पण चालू आहे. खूप हवा चालू आहे. आणि खूप छान वाटतंय. हे बघा, मी प्रत्येक व्हिडिओ ब्लॉगच्या लाईन हेच बोलते, खूप छान वाटतं. एकदम फुल समुद्र आहे आणि निळा समुद्र खूप छान वाटतं. आणि काय सांगू अजून. हां, आता आम्ही आता लंचसाठी चाललो आहे. त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत आपण फिश टूरला जाणार आहे. Yes. आणि मग तिथे अलाउड नाही आहे कॅमेरा. सो बेसिकली तिथे पूर्ण ह्या क्रूजची इन्फॉर्मेशन देतात की कसं चालते क्रूज, त्यांच्याकडे काय काय मशीन्स आहेत. सो त्याची सगळी माहिती तिथे देतात. पण तिथे व्हिडिओ अलाउड नाही आहे. सो ते जे काय सांगतील ते आम्ही तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की सांगू. सो तुम्ही बघत राहा. स्वतः आम्ही चाललो आहे लंचला. गाईज तुम्ही बघू शकता इतकं सुंदर असं रेस्टॉरंट आहे इथे. आणि इथे आम्ही लंच करतोय. लंच Score is 6-5. Team left is
1 पॉइंट आगे, बैक टू बैक मत जाइए। सो गाईज, आम्ही जाऊन आलो आहोत, टूर करून आलो आहोत. कोणती टूर ते सांग. काय ब्रिज टूर सांग सुयोग, तुला काय काय कळालं ते ब्रिज टूरचं? काय नाही, ते सर्व सांगत होते की कुठल्या नॅव्हिगेशनमध्ये किती स्पीडला बोट चालू आहे. हा तू सांग ना. अजून काय सांगत होते ते? लोकेशन. हां, ते लोक लोकेशन कसं ते लोक ट्रॅक करतात. इवन रडार, इवन त्यांना कुठे आजूबाजूला आय थिंक 40 किलोमीटरपर्यंत त्यांना कुठली अदर शिप वगैरे असतील तर त्यांना ते कळतं अगोदरच. सो आम्ही आम्ही तिथे एक फोटो पण काढलाय असा कॅप घालून, कॅप्टनवाली कॅप. Yes. खूप मस्त. तो फोटो आम्ही टाकू. आणि असं कॅप्टनवाली कॅपने आम्ही फोटो काढले. त्याने आम्हाला इन्फॉर्मेशन दिली की आम्हाला कसं कळतं की क्रूज बरोबर चालली आहे की नाही. सो बेसिकली त्यांच्याकडे ऑटो पायलट म्हणून आहे सिस्टम. सो तो ऑटो पायलट ऑटोमॅटिकली चालवतो क्रूज. आणि इमर्जन्सी असेल, काही असेल तर ते लोक ते मॅन्युअली, तुम्ही बघितलं असेल एखाद्या कार्टून बिटून मध्ये आणि इन केस ऑफ एनी इमर्जन्सी 3 मिनिट्स 20 सेकंड मध्ये ते लोक क्रूज थांबवू शकतात. हा, म्हणजे एमर्जन्सी असेल काही तर विदिन 3 मिनिट्स 20 सेकंड मध्ये क्रूज थांबवू शकते. सो खूप छान असं त्यांनी आम्हाला इन्फॉर्मेशन दिली, टूर दिलं. आणि मग आम्ही मस्तपैकी तिथे फोटो पण काढलं. सो एकंदरीत एक्सपिरियन्स खूप छान होता जो त्यांनी ब्रिज टूरचा एक्सपिरियन्स दिलेला. सो तो खूप सुंदर एक्सपिरियन्स होता. आणि मग त्याच्यानंतर आम्ही गेलो लंच करायला. मग लंच करून आम्ही आलो आणि आता आम्ही चेंज करून थोडं रेस्ट करू. आणि त्याच्यानंतरला आम्ही जाणार आहोत, कुठे जाणार आहोत? गेम्स आहेत. हा, गेम्स चालू आहेत. बट गेम्स ना खूप असे आम्हाला बोरिंग नाही असं, म्हणजे आम्हाला वाटलं थोडं आम्ही थोडं रेस्ट करतो म्हणून आम्ही आलो. आता गेम्स चालू आहेत. कारण आम्हाला रात्री डीजे पार्टीला जायचं आहे. संध्याकाळी कुठे जाणार आहे आपण? 6 वाजता. हा, आम्ही एक फोटो शूट करणार आहोत 11th फ्लोअरला, जिथे सनसेट होतो. सो पूजाने आम्हाला सांगितलं की तिथे खूप सुंदर असा सनसेटचा व्ह्यू येतो. सो त्या व्ह्यू मध्ये आम्ही फोटोज काढायला जाणार आहे. आणि ते पण आम्ही तुम्हाला सर्व दाखवू की कसं आहे. आय होप तुम्हाला आवडेल. बाकी तुझा एक्सपिरियन्स ओव्हरऑल कसा आहे? मस्त एकदम. सो बेसिकली आमची 3 डेजची टूर होती. 1 डे आम्ही क्रूजवर होतो, 1 डे आम्ही लक्षद्वीपवर होतो आणि 1 डे अगेन आम्ही क्रूजवरच आहोत. रिटर्न मुंबईला येतोय. सो उद्या सकाळी म्हणजे स्वतः आम्ही ऑलरेडी गोवा क्रॉस करून एक 2 आवर्स झालेत आम्हाला. हा, स्वतः आम्ही मुंबईला येतो आहोत. म्हणजे त्यांनी तिथे एक ब्रिज टूर मध्ये करंट लोकेशन त्यांनी सांगितलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की आपण गोवा सोडून 1-1.5 तास झालाय. हा, सो स्टे ट्यून, आम्ही तुम्हाला दाखवू. सो गाईज, पूजाने एक आमच्यासाठी सरप्राईज ठेवलं आहे 9 वाजता. सो आम्हाला पण माहिती नाही आहे की ॲक्च्युली काय आहे. आम्ही असं गेस पण नाही करू शकत. हां, की आम्ही क्ल्यूलेस आहे की काय सरप्राईज असेल. बट स्टे ट्यून, कारण की आम्हाला सुद्धा माहीत नाही की ते सरप्राईज काय आहे. शी जस्ट टोल्ड दॅट की काहीतरी एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी रात्री 9 वाजता. सो रात्री 9 वाजता तर रिव्हील होणार आहे तो की हम काय लोग को सरप्राईज है. अभी 9 बजे पता चलेगा कि क्या सरप्राइज है. तो वो सरप्राइज देखने के लिए पूरा वीडियो देखिए, क्योंकि हम लोग भी क्लूलेस है कि कौन सा सरप्राइज है. इतना पता है कि कुछ तो अच्छा है. हाँ, शी सेड कि तुमको पसंद आएगा. तो अभी देखते हैं कि क्या सरप्राइज है हम लोग मिलके. तो स्टे ट्यून. बाय. हैप्पी एनिवर्सरी. Oh my god. किती सुंदर Thank आहे you. यार. This is just so pretty. Wow. थँक्यू. यार अनएक्सपेक्टेड. सिरियसली अनएक्सपेक्टेड. किती सुंदर आहे. गाईज, सो पूजाने आम्हाला एक सरप्राईज दिलेला आहे ऑलरेडी. ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. पण आता एक सेकंड सरप्राईज आहे जे आम्हाला पूजा देणार आहे. सो Hi guys.
सो यांची ॲनिव्हर्सरी आहे, सो आय थॉट की ॲडव्हान्समध्ये काहीतरी स्पेशल प्लॅन करू ॲज वी आर हॉलिडेज टुगेदर. सो एक सरप्राईज ऑलरेडी झालं आहे, तर तुम्हाला लवकरच काय वी आर हेडिंग टू द सेकंड सरप्राईज सून. आणि आम्हाला खूप आवडलं फर्स्ट सरप्राईज, तुम्हाला पण आवडेल. थँक्यू पूजा, Thank खूप you, पूजा. आवडलं. सो स्टे ट्यून. सो पूजाने आम्हाला इथे सेकंड सरप्राईज दिलेलं आहे, जे की चॉपस्टिक रेस्टॉरंट म्हणून आहे. तिथे ते आम्हाला घेऊन आले आहे. तुम्ही बघू शकता, हे बाहेरून ॲम्बियन्स आहे. आणि आता आम्ही आतमध्ये जातो आहे डिनरसाठी, जे की आमचं सेकंड सरप्राईज आहे. सो स्टे ट्यून्ड. सो गाईज, पूजाने आम्हाला सरप्राईज दिलेला आहे. आणि ते सरप्राईज काय आहे, हे आहे ते सरप्राईज. पूजाने आम्हाला रेस्टॉरंटमध्ये आणलेलं आहे चॉपस्टिक. आणि आहे रेस्टॉरंट चॉपस्टिक. चॉपस्टिक रेस्टॉरंटमध्ये आम्ही आलो. तुम्ही बघू शकता, बॅक कॅमेऱ्याने म्हणजे 12 नव्हे असतो 1,500 रुपये. 1,000 रुपये. 1,000 15 प्लस 18 GST. सर्व्हिस चार्ज लागतो. म्हणजे 5 स्टार हॉटेलचं 5 स्टार हे आहे आमचं सूप. तुम्ही बघू शकता, आम्ही आता सूप पितो. 3 स्टार. आम्ही आता फर्स्ट आले आमचं ऑर्डर व्हेज स्प्रिंग रोल. आणि याच्या आधी काय खाल्लं? त्याच्या आधी आम्ही चायनीजमध्ये खाल्लेली, ती पण खूप छान होती. चॉपस्टिकची चायनीज वेळ. सो नॉर्मल आपल्या बाहेरच्या चायनीजसारखी होती की थोडं डिफरंट होतं? खूप डिफरंट होतं. हां, डिफरंट होतं. कारण की त्यांची आय थिंक होममेड नाही, काय म्हणतात त्याला, त्यांनी स्वतःच बनवलेले. ॲक्च्युली यांची शेजवान चटणी खूप इन हाऊस. यू मे टू से इन हाऊस. इन हाऊस नूडल्स होते, त्याच्यामुळे ते पण छान होतं. आणि हे पण खूप छान आहे. व्हेज स्प्रिंग रोल पण खूप मस्त आहे. आम्ही पुढचे पण सांगू त्यांनी दाखवतो. ओके. हे आहे सुयोगची प्लेट आणि ही आहे माझी. सो आम्ही ट्राय करू आणि तुम्हाला सांगू कसं आहे. सो गाईज, मी हे खाल्लेलं आहे आणि ह्याची टेस्ट पण खूप छान आहे. सुयोग, तुला कसं वाटतंय टेस्ट? खूप मस्त आहे. आवडलं तुला? छान आहे, खूप छान आहे. पहिल्यांदा तुम्हाला जबरदस्त. जबरदस्ती. जबरदस्त. वी आर एंडिंग विथ द डेझर्ट. जबरदस्त. सो हा डेझर्ट आहे एक नंबर आहे. आणि आता आम्ही डेझर्ट ट्राय करतो आणि तुम्हाला टेस्ट सांगतो की कशी आहे. ठीक आहे. आय लव्ह दिस स्टफिंग. ओ हो हो हो. आपलं ते सगळं मटेरियल म्हणजे जे यूज केलं चॉकलेटसाठी. इट्स रिअली नाईस. कसं आहे मिलिंद दादा? जबरदस्त. हे सगळ्यामध्ये जबरदस्त. हे काय आहे, ह्याचा काय अर्थ? खूप छान. तुझा? आम्ही आता आलो आहोत पोर्टवर आणि आता आम्ही चाललो आहोत घरी. सो बाय बाय. कसं वाटलं तुला? बाय बाय. कसं वाटलं तुझा एक्सपिरियन्स? खूप मस्त. एकच आहे ह्याच्याकडे खूप मस्त आणि मिलिंद दादाकडे जबरदस्त. खूप मस्त जबरदस्त. आता अजून काय सांगणार? तुला कसं वाटलं? मला एकदम मेमरायझिंग, ब्युटिफुल. ओव्हर ॲक्टिंग.